जय भीम. नमो बुद्धाय. पाटचार बंधवा नाही काही मागणार, पाटचार बंधवा नाही काही मागणार, तुझ्या माझ्या प्रेमाचा सदा वाहू दे सागर, तुझ्या माझ्या प्रेमाचा सदा वाहू दे सागर. ताट प्रेमाचं घेईल जोत सुखाची लाविल, ताट प्रेमाचं घेईल जोत सुखाची लाविल, जीवनात तुझ्या सदा प्रकाश देईल, जीवनात तुझ्या सदा प्रकाश देईल. त्या बहिणीला भावाकडून कुठलीच अपेक्षा नसते, ना साडीची, ना चोळीची, ना धनाची. फक्त आयुष्यामध्ये माझा बंधू सुखी राहावा. आणि जेव्हा जेव्हा मी त्या बंधवाला भेटण्यासाठी गेले ना, तर दोन शब्द सुखानं माझ्या भावानं माझ्यासोबत आयुष्यभर बोलावं, एवढीच अपेक्षा प्रत्येक बहिणीची भावाकडून असते. मित्र हो, त्या बहिणीला आपण लहानाचं मोठं होत असताना लहानपणी आपण तिच्यासोबत खेळतो, बागडतो आणि लहानपणी भांडणंसुद्धा करतो. जेव्हा आपण चिमुरडे असतो, छोटेसे असतो, लहान असतो, आपल्या पाठची जर बहीण असेल किंवा आपल्यापेक्षा मोठी असेल तर ती आपल्याला सांभाळते. आणि सांभाळल्याच्या नंतर ती तिच्या पतीच्या इथं निघून गेल्याच्या नंतर खरोखरच त्या बहिणीचे आपण उपकार जाणायला पाहिजे, कारण तिनं आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आई वडील फक्त जन्म देतात आणि जन्म दिल्याच्या नंतर कामाला कुठे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार कामाला गेल्याच्या नंतर तिच्यावर आपली जिम्मेदारी असते. आणि जरी करता आपण जर रडलो तर आई किंवा वडील येऊन तिच्या पाठीमध्ये चापट मारतात, तिला रडवितात, परंतु आपली काळजी घ्यायची सांगतात. आणि आपल्यापेक्षा जर ती लहान असेल मित्र हो, तर ती आपल्यावर हट्ट घेणार म्हणजे घेणारच. म्हणून आयुष्यामध्ये मित्र हो, आपल्या बहिणीसोबत कधीच नाते तोडण्याचा प्रयत्न करू नका, कारण बहीण ही एक आपल्या पाठीशी राहणारी पाठराखण असते. आणि ती बहीण आयुष्यभर भावाकडून कुठल्याच मागणीची तिला गरज नसते, ना तुमच्या साडीची, ना चोळीची, ना धनाची. म्हणून मित्र हो, या ठिकाणी मी 2 शब्द आपल्यासमोर सादर केले. मित्र हो, माझ्या चॅनलला सबस्क्रायबर, लाईक करायला विसरू नका, कारण या ठिकाणी खूप बुद्ध फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांच्या विचाराचे या ठिकाणी आपल्यासमोर विचार मांडण्याचे मी प्रयत्न करीत आहेत. आणि तुमच्याच सहकार्यानं माझं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला खरोखरच भरभरून यश मिळू द्या. धन्यवाद. जय भीम, जय शिवराज, जय शंभूराजे.